हाय हॅलो नमस्कार, मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये। सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ। आणि हो, कसे आहात सर्वजण। तर आज इथं मी अळूवड्या करायला घेतलेल्या आहेत। बऱ्याच दिवसांनी आमच्या अळूच्या अळूची म्हणजे आमच्या इथं अळूची पानं आलेली आहेत चांगली, त्यामुळे ती आज आहोंनी काढली होती। म्हटलं चला, त्यांना खूप अळूवडी आवडते आणि बरेच दिवस झालं खाल्ली पण नव्हती, म्हणून करायला घेतली। संध्याकाळी तसं जेवणाचं काही टेन्शन नसतं मला, पण आज सकाळची चपाती भाजी पण थोडी थोडी होती। म्हटलं अळूवड्या आणि काहीतरी वेगळं काहीतरी थोडं करावं। तसंही आज दुपारची जेवण उशिरा झाली होती, त्यामुळं जास्त कोणाला भूक नव्हती आणि चपाती खायचीच नव्हती कोणाला, त्यामुळं मग म्हटलं अळूवडी आणि भात लावायचा, खिचडी भात करायचं ठरलं। म्हटलं खिचडी भात काय गरम गरम पटकन होऊन जातो कुकरला, पण म्हटलं अळूवडींना वेळ लागतो, म्हणून इथं अळूवड्या पहिल्यांदा करायला घेतल्या। तर इथं अळूवडीच्या पानं मी स्वच्छ धुवून पहिल्याच ठेवली होती आणि चिंच आणि गूळ एका ह्याच्यामध्ये भिजायला टाकलं होतं वाटीमध्ये, आणि पीठ चाळून घेतलं। त्याच्यामध्ये डब्यातले सगळे मसाले टाकले, मीठ टाकलं चवीनुसार, ओवा, जिरं, तीळ थोडं थोडं टाकलं। माझ्याकडचं तीळ थोडं खराब झालेलं, त्यामुळे मी स्वच्छ करून घेतलं आणि बाकीचा डब्बा तसाच ठेवून दिला। आता उद्या ते स्वच्छ करावं लागेल। त्यानंतर थोडं थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलं। आणि हो, चिंच आणि गूळ जे भिजवलं होतं ना, ते सुद्धा पाणी टाकलं मी, त्याने जरा छान चव येते असं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये यूट्यूबला बघितलं होतं। आणि हे पहिल्यांदाच पाणी टाकत होते, त्यामुळे मलाही वाटत होतं की चांगली चव येईल आणि छान चवीला झाल्या पण होत्या। इथं पानं मी स्वच्छ धुवून आधीच ठेवली होती, त्यामुळे लगेचच मी कट करायला घेतली। तर माझ्याकडे 2-3 पानं खूप मोठी मोठी होती, त्यामुळे मी अशी त्याची शीर होती ना जाड, त्या शिरा अशा सुरीनं कापून घेतल्या आणि त्याचा 2 भाग करून घेतले त्या पानाचे, जेणेकरून मला पीठ लावायला सोपं जाईल त्याला। आणि लाटण्याने असं लाटून घेतल्यामुळं ज्या शिरा अशा कडक असतात ना, त्या मऊ होतात आणि आपली अळूवडी लवकर शिजते। आणि शिरा जर तशाच जाड राहिल्या तर मग ते खाताना तोंडाखाली येऊ शकतं। मी 2-3 वेळा असंच केलं होतं, तर मला ते कसं तरी लागलं होतं दाताखाली आल्यावर, त्यामुळे मी शक्यतो ह्या मोठ्या मोठ्या ज्या शिरा आहेत ना, त्या काढून घेते आणि लाटण्याने पान लाटून घेते, त्यामुळे छान होते म्हणजे, आणि पीठ पण व्यवस्थित लागलं जातं आणि आपल्याला लावायला पण सोपं जातं। तर मी अळूची पानं सगळी व्यवस्थित करून घेईपर्यंत तर इथं माझं पीठ पण चांगलं ते मुरलं होतं। आणि त्यानंतर मग मी, माझ्याकडे काही स्टीमर वगैरे नाही आहे, त्यामुळे मी पातेल्यातच ठेवणार आहे शिजायला। तर पातेल्यात पहिला गरम पाणी करायला ठेवून दिलं, दोन्हीकडे एका कढईमध्ये आणि एका भांड्यामध्ये गरम पाणी गरम पाणी करायला ठेवलं। बारीक केला, चाळणींना तेल लावून घेतलं आणि लगेच मी इथं पानांना पीठ लावायला घेतलं। तर पीठ मी हाताने लावत नाही, मी शक्यतो असं चमच्याने लावते, जो आपलं उलातनं वगैरे असतं ना तसं। तर हा माझ्याकडे पसरट छोटा एक चमचा आहे, चमटा झालं होतं माझ्याकडून, तर चमच्याने मी लावते, जेणेकरून मला सारखं सारखं हात धुवायला लागणार नाहीत आणि मग पीठ पण एकसारखं व्यवस्थित लावलं जातं त्याच्यामुळे, आणि कमी लागतं पीठ। आपण हाताने लावताना मध्ये मध्ये ते बोटाच्या ह्याच्यामुळं पीठ जास्त लागतं, त्यामुळं मग असं लावलं की पीठ कमी लागतं आणि सगळ्या पानांना बरोबर पीठ झालं होतं। मी शेवटी मला वाटतं एक काय 2च पानं फक्त ठेवून दिली, कारण मला वाटलं ह्या अळूवड्या खूप होतील आणि खाल्लं तर आज आणि उद्याच आमच्या घरातले खाणार। तिसऱ्या दिवशी एकच पदार्थ आमच्या घरात कोणीही खात नाही, मग तो मलाच खाऊन संपवावा लागतो, त्यामुळं म्हटलं आज आणि उद्या जातील एवढ्याच कराव्यात। तर इथं मी पानांना पीठ लावून घेतलं आणि जी कट केलेली पानं होती ना, ती सुद्धा मी अशी एकमेकावर ठेवून त्यांचा एक छोटासा म्हणजे असं हे बनवून घेतलं, अळूवडी बनवून घेतली आणि खरंच खूप भारी झाल्या होत्या अळूवडी चवीला। आणि याचं फक्त सिक्रेट एकच होतं, ते म्हणजे मसाले व्यवस्थित पडणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिंच आणि गुळाचं पाणी, त्यामुळे आंबट आणि गोड एक छान चव आली होती त्याला। त्यानंतर मी ते स्टीम करायला ठेवलं आणि तुम्ही बघताय माझे 5 वड्या झालेल्या आहेत। तर त्या 3 वड्या आहेत ना, त्याच्यामध्ये मी कमी पानं लावलीत आणि ह्या 2 वड्या आहेत मोठ्या मोठ्या, त्याच्यामध्ये मी जास्त पानं लावलेत। जास्त पानं लावली की जास्त लेयर्सवाली होते आणि चवीला खूप छान लागते। आमच्या इकडं म्हणजे आमच्या सासूबाई वगैरे करतात ना, तर एकाच पानाला पीठ लावून करतात, त्याही छान लागतात, पण बऱ्यापैकी जास्त पानं एकमेकावर ठेवून जी आपण वडी करतो ना, ती छान लागते। इथं मी लगेचच अळूवड्या तळून घेणार आहे, जास्त तेलामध्ये नाही, 2 चमचे तेल तव्यावर टाकलंय आणि त्याच्यामध्ये मी 2 अळूवड्या बारीक चिरून घेतल्या अशा, आणि वरून क्रिस्पी आणि आतून मऊ राहतील अशा पद्धतीने तळून घेतल्यात आणि खरंच खूप छान झाले।